गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे। वडोदऱ्यातील हरणी तलावात शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली आहे। या घटनेत 2 शिक्षक 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तलावात शोध मोहीम सुरू आहे। 27 विद्यार्थ्यांची सहल हरणी तलावात बोटिंगसाठी आली होती। बोटवरील एकाही जणानं सुरक्षितेसाठी लाईफ जॅकेट घातलं नव्हतं। तलावात गेल्यानंतर विद्यार्थ्यांसह बोट उलटली। यात बोटमधील 27 जण तलावात पडले। यामध्ये 2 शिक्षक 12 विद्यार्थ्यांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे। याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले। अग्निशामक दलाकडून तलावात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे। काही विद्यार्थ्यांना वाचवण्यात अग्निशामक दलाला यश मिळालं आहे। शालेय विद्यार्थ्यांची सहल बोटिंगसाठी दुपारी हरणी तलावात आली होती, पण विद्यार्थ्यांसह ही बोट तलावात उलटली। अग्निशमन दलाने 7 विद्यार्थ्यांना वाचवलं आहे। बेपत्ता विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरू आहे। गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। ही घटना अत्यंत दुःखद आहे। मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो। या घटनेला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं ऋषिकेश पटेल यांनी सांगितलं।